Hello guys, today we are going to teach subject fundamental of plant protection and agriculture microbiology. Today's subject teach entomology. Today's topic malting in lecture number 7th. Malting or is also called as ecdysis, periodical process of seeding the old cuticle accumulated by the formation of new cuticle is known as malting or ecdysis. The cuticular parts discarded during malting is known as exuvia. Then malting occurs many times in an insect during the immature stage before attaining the adulthood. The time interval between the two subsequent malting is called as stadium, and the form assumed by the insect in any stadium is called as instar. तर आजच्या तासिकेला आपण मॉल्टिंग याचा अभ्यास करणार आहोत. मॉल्टिंग म्हणजे काय हे जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे जशा पद्धतीने जो काही इन्सेक्ट, जो काही कीटक, एक एक्झाम्पल सांगतो. स्नेक त्याच्या लाईफ सायकलमध्ये ज्यावेळेस तो प्रौढ अवस्थेत जातो त्यावेळेस तो अंगावरची जी त्वचा आहे क्युटिकल ती बाहेर टाकतो. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सापाने कात टाकली. ही जी कात टाकण्याची प्रोसेस जी आहे ना त्याला मॉल्टिंग असं म्हणतात. आणि ती आपल्याला इन्सेटमध्ये बघायची. इन्सेट जे आहे ज्यावेळेस त्याची प्रौढ अवस्थामध्ये जातात त्यावेळेस शरीरावरची जी काही ओल्ड क्युटिकल जी आहे, जुनी त्वचा, ती बाहेर टाकतात आणि फॉर्मेशन ऑफ न्यू क्युटिकल, नवीन त्वचा त्या ठिकाणी तयार होते. तर ही जी प्रोसेस आहे यालाच मॉल्टिंग असं त्या ठिकाणी म्हणतात. आता एक्झुव्हिया म्हणजे कात टाकणे. त्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये जे काही दोन डेफिनेशन आहे बघा. द टाईम इंटरव्हल बिटवीन द टू सबसिक्वेंट मॉल्टिंग इज कॉल्ड अ स्टॅडियम. दोन जे काही मॉल्टिंग जे आहे, दोन मॉल्टिंगमधला जो वेळ टाईम जो आहे तर त्याला काय म्हटलं जातं, स्टॅडियम असं म्हटलं जातं. अँड द फॉर्म ॲज्युम बाय द इन्सेक्ट इन एनी स्टॅडियम इज कॉल्ड ॲज इन्स्टार. म्हणजे एका पाठोपाठ त्याची कात जी बाहेर टाकली जाते त्याला इन्स्टार त्या ठिकाणी असं म्हटलं जातं. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही इन्सेक्ट प्रौढ अवस्थेमध्ये गेल्यानंतर होते. इन्सेक्टच्या स्टेजेस आहे बघा, आपल्याला मेटामॉर्फोसिस आहे त्याच्यामध्ये बघायचं आहे. कंप्लीट मेटामॉर्फोसिस, इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस. म्हणजे इन्सेक्टच्या इनकम्प्लीटमध्ये 3 स्टेजेस असतात, कंप्लीटमध्ये 4 स्टेजेस असतात. एग्ज, लार्वा, प्युपा, अडल्ट. आणि एक झाले कंप्लीटमध्ये. आणि इनकम्प्लीटमध्ये जे काही स्टेजेस असतात 3, त्यामध्ये जर पाहिलं तर प्रामुख्याने त्या 3 स्टेजमध्ये इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिसमध्ये इन्सेक्टच्या लाईफ सायकलच्या 3 स्टेजेस असतात, एग्ज, निम्फ आणि अडल्ट. ते 2 पार्टी टाईप मुख्य, कंप्लीट आणि इनकम्प्लीट. त्याच्यामध्ये पण सब टाईप्स आहेत, ते आपण त्या वेळेस त्या लेक्चरमध्ये बघूयात. तर सध्या हा टॉपिक जो आहे मॉल्टिंग याचा अभ्यास करूयात. तर यामध्ये लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस इन्सेक्ट प्रौढ अवस्थेमध्ये जातो त्यावेळेस तो मॉल्टिंग जी प्रोसेस जी आहे, पिरियॉडिकल प्रोसेस ऑफ सीडिंग ऑफ ओल्ड क्युटिकल अकेम बाय द फॉर्मेशन ऑफ न्यू क्युटिकल. म्हणजे ओल्ड क्युटिकल जी आहे इन्सेक्टच्या शरीरावरची त्वचा, म्हणजे जुनी झालेली त्वचा वरची, तो बाहेर टाकतो. फक्त त्वचा बाहेर टाकतो, तो थर. आणि क्युटिकल अकेम्ड बाय द फॉर्मेशन ऑफ न्यू क्युटिकल. आणि त्याच्या खाली नवीन त्वचा त्या ठिकाणी तयार होते. त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, मॉल्टिंग असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. डायग्राम्स बघा, त्याच्यामध्ये इन्सेक्ट दाखवलेत बघा. आणि इन्सेक्ट त्यांच्या शरीरामधून जे काही एक्झुव्हिया जी आहे कात ती बाहेर टाकतो आहे. 3 डायग्राममध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट आहेत.
तर अशा पद्धतीने इन्सेक्ट शरीरामधून कात त्या ठिकाणी बाहेर टाकतो आहे. आता ही प्रोसेस जी आहे मॉल्टिंगची कशी घडते ते आपण बघूयात. स्टेप्स इन मॉल्टिंग. बिहेवियरल चेंजेस. आता यामध्ये काय होते प्रामुख्याने बिहेवियरल चेंजेस म्हणजे इन्सेक्टची जी वागणूक जी आहे त्या वागणुकीमध्ये चेंजेस होतो आहे. तर कशा पद्धतीने होतं बघा. लार्वा स्टॉप्स फीडिंग अँड बिकम इनॅक्टिव्ह. लार्वा जी आहे अळी त्याच्या लाईफ सायकलमध्ये आता तुम्हाला सांगितलं मी मेटामॉर्फोसिसचं कंप्लीट आणि इनकम्प्लीटमध्ये एग्स लार्वा जी दुसरी स्टेज आहे लार्वा काय करते स्टेज स्टॉप फीडिंग खाण्याचं बंद करते आणि इनॅक्टिव्ह होते म्हणजे तिची हालचाल जी आहे ती जास्त प्रमाणात होत नाही, इनॅक्टिव्ह होते. म्हणजे तो इन्सेक्ट जो आहे तो पिपाच्या स्टेजला जाणार असतो. याच्यावरून लक्ष द्यायचं. मॉल्टिंगची सुरुवात त्या ठिकाणी बिहेवियरल चेंजेसमधून दिसून येते. देन सेकंड चेंजेस इन इपिडर्मिस. इन द इपिडर्मिस सेल साइज इनॅक्टिव्ह protein content and enzyme level increases. Cells divided meiotically and increases the tensions which result in loosening of cells of cuticle. जी काही क्युटिकल जी आहे त्वचा इपिडर्मिस चेंजेस इन इपिडर्मिस बाह्य कवच जे आहे बाह्य कवचमध्ये असणारे सेल्स पेशी त्या ठिकाणी लूज होतात आणि ती जी इपिडर्मिस जे आहे त्याची सेल साईज इट्स ॲक्टिव्हिटी प्रोटीन कंटेंट आणि एन्झाईम लेवल इन्क्रीजेस. त्याचे लेवल जे आहेत त्या इन्क्रीजेस होतात वाढतात आणि परिणामी त्या ठिकाणी न्यू क्युटिकल फॉर्मेशन दिसून येते. देन थर्ड स्टेज इज ओलायसिस. डिटॅचमेंट ऑफ क्युटिकल फ्रॉम इपिडर्मिस. आता याच्यामध्ये काय होतं डिटॅचमेंट ऑफ क्युटिकल जी त्वचा जी आहे ती इपिडर्मिसपासून बाजूला होते. बाह्य कवच म्हणजे अंतर्गत कवच आणि बाह्य कवच. अंतर्गत कवचापासून बाह्य कवच बाजूला होण्यास सुरुवात होते त्यालाच जातं. देन फॉर्मेशन ऑफ सबक्युटिक्युलर स्पेस. आता ह्याच्यामध्ये सबक्युटिक्युलर स्पेस जो आहे तो फॉर्मेशन तयार होण्यास म्हणजे त्या ठिकाणी जागा निर्माण होण्यास प्रोसेस चालू होते. जागा तयार होण्यास त्या ठिकाणी जो बाह्य इपिडर्मिस आहे तो बाहेर पडतो म्हणजे परिणामी जी न्यू क्युटिकल जे आहे फॉर्मेशन झालेलं त्याला त्या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी स्पेस त्या ठिकाणी निर्माण होते. Secretion of malting gel in the subcuticular space which is rich with chitinase and proteinase. आता या प्रोसेसमध्ये सिक्रेशन ऑफ मॉल्टिंग जेल जे काही मॉल्टिंग जेल जे आहे द्रावक पदार्थ त्या ठिकाणी क्युटिक्युलर स्पेसमध्ये तयार होतो आहे. देन न्यू इपिक्युटल फॉर्मेशन. लिपोप्रोटीन लेयर क्युटिक्युलिन इज लेड ओव्हर द इपिडर्मिस. आता यामध्ये काय होते न्यू इपिक्युटल फॉर्मेशन म्हणजे नवीन त्या ठिकाणी इपिक्युटिकल जे आहे जे काही आवरण जे आहे त्या ठिकाणी तयार होण्यास सुरुवात होते आणि ती फॉर्मेशन होतं. त्याची वाढ त्या ठिकाणी इपिडर्मिसच्या खालच्या बाजूला असते. प्रोक्युटिकल फॉर्मेशन. सेवन्थ स्टेज. प्रोक्युटिकल इज फॉर्म बिलो द इपिक्युटिकल. आता इपिक्युटिकल जे आहे त्याला आपण इपिक्युटिकलला जर बघितलं तर प्रामुख्याने अंतरावरून आपण असं त्याला म्हणू शकतो इपिक्युटिकलला. तर इपिक्युटिकल जे आहे त्या इपिक्युटिकलच्या प्रोक्युटिकल इज फॉर्म बिलो द इपिक्युटिकलच्या खालच्या साईडला प्रोक्युटिकल फॉर्मेशन प्रोसेस. देन ॲक्टिवेशन ऑफ मॉल्टिंग जेल. Malting gel is converted into malting fluids rich in enzymes. This activates endocritical digestion absorption. तर 8 नंबर आहे ॲक्टिवेशन ऑफ मॉल्टिंग जेल. जे काही मॉल्टिंग जेल जे आहे ते ॲक्टिवेट्स एंडोक्युटिकल डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन. एंडोक्युटिकल जे आहे एंडोक्युटिकलमध्ये जर प्रामुख्याने सांगायचं म्हटलं त्या अंतरावरण जे आहे त्या अंतरावरणामध्ये डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शन पचन आणि शोषून घेण्याची क्रिया त्या अंतर्भागामध्ये इन्सेक्टच्या करत असते. म्हणजे त्याच्या थोडक्यात जर म्हणता येईल थोरॅक्सचा भाग आणि ॲब्डोमेनचा भाग या भागामध्ये या दोन प्रोसेस ज्या आहेत त्या घडत असतात. आपण याच्यामध्ये बघितलं बघा बॉडी सेगमेंटेशन इन्सेक्टचा पूर्ण जो डायग्राम जो आहे त्याच्यामध्ये आपण त्याचे पार्टचे नाव बघितले आणि कुठला पार्ट कुठं लोकेट आहे त्याची माहिती आपण त्या लेक्चरला बघितली. तर यामध्ये जो नेक्स्ट आहे 9 नंबरचा वॅक्स लेअर फॉर्मेशन. वॅक्स थ्रेड्स ऑफ पोअर कॅनल्स सिक्रेट वॅक्स लेअर. इन्सेक्टच्या शरीरावरती जे बारीक छिद्र असतात पोअर कॅनल्स त्याला म्हणतात त्या छिद्रामध्ये वॅक्स असतं.
वॅक्स म्हणजे मेणासारखा भाग असतो आणि वॅक्सने ते छिद्र जे आहे ते भरलेले असतात इन्सेक्टच्या शरीरावरती असणारे. देन सिमेंट लेअर फॉर्मेशन. डर्मल ग्लँड सिक्रेट सिमेंट लेअर टेक्टोक्युटिकल. आता सिमेंट लेअर फॉर्मेशन करण्याचं कार्य डर्मल ग्लँडकडे असतं, म्हणजे ग्रंथी जे असतील ते सिमेंट लेअर फॉर्मेशन करत असतात. मॉल्टिंग. दिस इन्व्हॉल्व्स 2 स्टेप्स. आता ही जी मॉल्टिंग जी आहे याचे 2 स्टेप्स आहेत. फर्स्ट टाइम बघूयात. रप्चरिंग ऑफ ओल्ड क्युटिकल. Insect increases its body volume through intake of air or water, which enhance the blood flow to head and thorax. Thereby the old cuticle ruptures along predetermined lines of thickness known as ecadicial lines. आता रप्चर ऑफ ओल्ड क्युटिकल, जी काही जुनी त्वचा जी आहे इन्सेक्टची ती फुटायला सुरुवात होते, म्हणजे त्याला क्रॅक त्या ठिकाणी जातात आणि त्याची सुरुवात जी आहे इन्सेक्टचा हेड आणि थोरॅक्स यापासून ओल्ड क्युटिकल रॅप्चर होण्यास सुरुवात होते आणि हळूहळू ती ॲबडॉमेनकडे जाते. त्यानंतर रिमूव्हल ऑफ ओल्ड क्युटिकल. पेरिस्टॅल्टिक movement of body and lubricant action of molting fluids helps in the removal of old cuticle. During each molting, the cuticular covering discarded are the cuticular of legs, internal lining of foregut and hindgut and trachea. जे काही जर याच्यामध्ये जर बघितलं सेकंड प्रोसेसमध्ये रिमूव्हल ऑफ ओल्ड क्युटिकल, रिमूव्हल ऑफ म्हणजे इन्सेक्ट त्याच्या शरीरावरची जी काही ओल्ड क्युटिकल जे आहे बाह्य आवरण ते बाहेर टाकण्यास सुरुवात करतो. म्हणजे सुरुवातीला जर बघितलं तर हेड थोरॅक्स सांगितलं आहे, त्यानंतर क्युटिक्युलर ऑफ लेग्स त्याच्यामध्ये फोरगट पुढचे पाय, हँडगट मागचे पाय, म्हणजे हा जो एक भाग जो आहे, त्यानंतर ट्रॅचा, याचे एक भाग त्या ओल्ड क्युटिकलपासून त्या ठिकाणी रिमूव्ह होण्यास सुरुवात होती. म्हणजे इन्सेक्टच्या ज्या पद्धतीने इन्सेक्टचा शेप आहे त्याच पद्धतीची त्या ठिकाणी एक्झुकिया म्हणजे त्या ठिकाणी कात असते. म्हणजे ही जी प्रोसेस जी आहे संपूर्ण ओल्ड क्युटिकल बाहेर टाकायचं आणि फॉर्मेशन ऑफ न्यू क्युटिकल यालाच काय म्हटलं तर मॉल्टिंग. देन नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ एक्झोक्युटिकल. जे काही बाह्य आवरण जे आहे ते कसं तयार होतं आहे. द अप्पर लेअर ऑफ प्रोक्युटिकल डेव्हलप्स ॲज एक्झोक्युटिकल थ्रू ॲडिशन ऑफ प्रोटीन अँड टॅनिंग बाय फिनोलिक सबस्टन्स. त्याच्यामध्ये ॲडिशन ऑफ प्रोटीन आणि टॅनिन हे 2 सबस्टन्स जे आहेत त्यांची ॲडिशन त्या ठिकाणी होत चालते आणि त्या ठिकाणी एक्झोक्युटिकलचं आहे बाह्य आवरण त्या ठिकाणी फॉर्मेशन त्या ठिकाणी बाह्य आवरण जे आहे ते रिमूव्ह होण्यास त्या ठिकाणी सुरुवात होते. देन फॉर्मेशन ऑफ एंडोक्युटिकल. द लोअर लेअर ऑफ प्रोक्युटिकल डेव्हलप्स ॲज एंडोक्युटिकल थ्रू ॲडिशन ऑफ चिटिन अँड प्रोटीन. दिस लेअर इन्क्रीजेस इन थिकनेस. हा जो लेअर आहे एंडोक्युटिकल अंतरावरण याच्यामध्ये इन्क्रीजेस इन थिकनेस, त्याचा पातळपणा जास्त असतो सुरुवातीला. ज्यावेळेस बाहेरील त्वचा इन्सेक्ट बाहेर टाकतो त्यावेळेस ती आतील त्वचा जी असते न्यू त्वचा जी असते म्हणजे तिला कालांतराने ती बाह्य त्वचा होणार असते, पण सुरुवातीला ती पातळ असते, थिकनेसपणा त्याच्यामध्ये जास्त असतो. कंट्रोल ऑफ मॉल्टिंग. It is controlled by endocrine gland like prothoracic gland which secrete molting hormones. Endocrine glands are activated by prothoracic tropic hormones produced by nucleosecreting cells of brain. The control of moltingची जी प्रोसेस जी आहे संपूर्णपणे एंडोक्राइन ग्लँड लाईक प्रोथोरेसिस ग्लँड त्याला असं म्हटलेलं आहे. अंतरस्रावी ग्रंथी त्यावर ही प्रोसेस अवलंबून असते. विच सिक्रेट मॉल्टिंग हार्मोन. मॉल्टिंगसाठी जी आवश्यक असणारे हार्मोन जे असते ते सिक्रेट करण्याचं कार्य अंतरस्रावी ग्रंथी त्या ठिकाणी करत असते. थँक्स फॉर टुडेज वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.